जालन्यानंतर यवतमाळमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा। येवल्यातील अंधरसूल केंद्रावर कॉपी पुरवण्यासाठी टवाळखोरांची धडपड। कॉपी पुरवण्यासाठी शिक्षकांना देखील टवाळखोरांची दमदाटी। पिंपरी चिंचवड शहरातील 10वीच्या परीक्षा केंद्राची शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्याकडून पाहणी। कॉपीमुक्त अभियानाचा घेतला आढावा। राष्ट्रवादीच्या शिक्षक आमदाराकडून 12वीच्या परीक्षा केंद्रात जाऊन फोटो सेशन। पेपर सुरू असताना विक्रम काळेंचं फोटो सेशन। मोबाईल घेऊन जाण्यास बंदी असताना फोटो काढलेच कसे? धाराशिवमधील पालकांचा संतप्त सवाल। जालन्यात एसटीनं 6 प्रवाशांना चिरडलं। अपघातात दोघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी। ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात। जालन्याच्या अंबड बस स्थानकावरील घटना। भाजप आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी। पत्राद्वारे अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी। महाले या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांना धमकीचं पत्र आल्याचं प्रकरण। भाजप कार्यकर्ते जय श्रीरामच्या घोषणा देत घुसले चिखली पोलीस स्थानकात। आरोपीला तत्काळ पकडून कारवाईची केली मागणी। चिखलीत श्वेता महालेंच्या कार्यकर्त्यांचा पुणे नागपूर महामार्गावर रास्ता रोको। श्वेता महाले यांना धमकी देणाऱ्यांवर तत्काळ कारवाईच्या मागणीसाठी कार्यकर्ते आक्रमक। छावा चित्रपट पुन्हा एकदा वादात। गणोजी आणि कान्होजी राजे शिर्के यांची चित्रपटात बदनामी। राजे शिर्के घराण्याचा आरोप, तर छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी। लाडकी बहीण योजनेच्या नव्या निकषावर महिलांकडून नाराजी व्यक्त। योजना सुरू करण्यापूर्वीच सरकारनं अटी शर्ती का टाकल्या नाहीत? लाडक्या बहिणींचा सवाल। योजनेचा लाभ मिळणार म्हणून महायुती सरकारला मत दिल्याचीही प्रतिक्रिया। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या पुणे दौऱ्यावर। जनता बँकेच्या हिरक जयंती वर्ष समारोह कार्यक्रमास शहा उपस्थित राहणार। गोंदियाच्या देवरी विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार सहसराम कोरोटे यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश। पटोलेंनी तिकीट कापून घात केला। कोरोटेंची शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नाना पटोलेंवर टीका, तर जहां नाना वहां कभी नहीं जाना असा हल्लाबोल। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आंबेडकरी समाज मंत्रालयाला घेराव घालणार। सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोड यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी मुंबईत करणार आंदोलन। आंबेडकरी नेत्यांनी पत्रकार परिषद घेत केली घोषणा। माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। अब्दुल सत्तारांनी शासकीय अनुदान लाटल्याचा सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा आरोप। सत्तारांनी वाढीव अनुदान मंजूर नसताना अनुदान वाढवलं असाही आरोप। साताऱ्यातील निवडणुका भाजप स्वबळावर लढवणार। भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचं वक्तव्य, तर स्थानिक पातळीवर भाजप स्वबळावर लढण्याची भाषा करत असेल तर शिवसेना सुद्धा स्वबळावर लढेल। पालकमंत्री शंभूराज देसाईंचा इशारा। मुरलीधर मोहोळांचे निकटवर्तीय देवेंद्र जोग यांना गुंड गजानन मारणेच्या टोळीकडून मारहाण। गाडीला धक्का का दिला म्हणत चौघांकडून मारहाण। या प्रकरणी 3 गुंडांना अटक। मारणेचा भाचा मात्र फरार। मोहोळ यांच्या स्टाफमधील काही कर्मचाऱ्यांवर हल्ला करून जखमी केलं जातं तर सर्वसामान्य जनतेचं काय? सुप्रिया सुळेंचा सवाल। मुख्यमंत्र्यांनी तातडीनं लक्ष घालण्याची सुळेंची मागणी। आदिवासी विकास विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून शालेय साहित्याची तोडफोड। वाशिम जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचा आरोप। नागपुरात कालच उद्घाटन झालेल्या उड्डाणपुलाच्या कॉन्क्रीटचा विटेच्या आकाराचा तुकडा कोसळला। पुलाखालून जाणाऱ्या कारवर तुकडा कोसळल्यामुळे कारचं नुकसान। घटनेनंतर पुलाच्या बांधकामाच्या दर्जावर संशय व्यक्त। विकिपीडियावर संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त लिखाण। लेखकांवर गुन्हा दाखल। कंटेंट हटवण्यासाठी 3 दिवसांचा वेळ देऊनही विकिपीडियाकडून कोणताही प्रतिसाद न आल्यामुळे गुन्हा दाखल। पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी स्कायवॉक दर्शन मंडपाचे 130 कोटीचं टेंडर रद्द। सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती। पंढरपुरातील दर्शन मंडपाच्या स्कायवॉकचं टेंडर कोणाच्या सांगण्यावरून रद्द झालं? शिवसेना आध्यात्मिक सेनेचे प्रमुख अक्षय महाराज भोसले यांचा शासनाला सवाल। विकास कामामध्ये अडथळा आणल्यास आंदोलन करण्याचा दिला इशारा। भिवंडी तालुक्यातील गुंदवली गावाच्या हद्दीतील भंगाराच्या गोदामाला आग। 4 ते 5 गोदामं आणि 5-6 पत्र्याच्या झोपड्या आगीत जळून खाक। हिंगोलीत चाकूनं वार करत 19 वर्षीय तरुणीची हत्या। आरोपी अभिषेक खिल्लारी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल। हत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट।
शिर्डीत काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर. स्वतःच्या लेकराला साखळीनं बांधून आई तासनतास भंगार वेचण्याचं काम करायला निघून जात असल्याचा धक्कादायक प्रकार. स्थानिकांनी हटकल्यानंतर महिलेला काढला मुलासह पळ. प्रेमप्रकरणातून तरुणाची निर्घृण हत्या. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील काळापाणी गावातील धक्कादायक घटना. संतप्त झालेल्या तरुणाच्या नातेवाईकांनी संशयित आरोपींच्या घराची केली तोडफोड. तुळजापूरच्या पुजारी मंडळाचं तहसील कार्यालयासमोर उपोषण. ड्रग्ज प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाईची पुजारी मंडळाची मागणी. पालकमंत्री सरनाईकांसमोर एका पोलीस अधिकाऱ्यानं धमकावल्याचाही पुजाऱ्याचा आरोप. कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयामध्ये जीबीएसमुळे एका वृद्धाचा मृत्यू. जीबीएसमुळे कोल्हापूरमध्ये आतापर्यंत एकूण 4 रुग्ण दगावले, तर सीपीआरमध्ये 12 रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी 3 रुग्ण व्हेंटिलेटर. पनवेलमधील महिलांना महापालिकेकडून वाहन चालवण्याचं मोफत प्रशिक्षण. असा उपक्रम राबवणारी पनवेल ही राज्यातली पहिलीच पालिका. यासाठी अर्थसंकल्पामध्ये 25 लाखांची तरतूद. अकोल्याच्या पातूर तालुक्यातल्या पिंपळखुटा गावामध्ये शेतकऱ्याच्या घरामध्ये घुसला रानडुकरांचा कळप. जवळपास 3 रानडुकरांनी घरात घुसत केलेल्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा मुलगा किरकोळ जखमी. पुणे महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा फटका. 1,500 कर्मचाऱ्यांना आयकर विभागाकडून तब्बल 45 कोटींचा दंड. कर्मचाऱ्यांच्या पगारापेक्षा कितीतरी अधिक दंड वसुलीची नोटीस. लेखा वित्त विभाग कर्मचाऱ्यांनी घातलेल्या घोळाचा फटका. पिंपरी चिंचवड महापालिकेचा 6,256 कोटींचा अर्थसंकल्प सादर. कोणतीही करवाढ नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 415 कोटींची वाढ करत अर्थसंकल्प सादर. भोसरी विधानसभेला झुकतं माप. तुलनेमध्ये चिंचवड आणि पिंपरीला कमी निधी. भिवंडीमध्ये एटीएम कार्डची अदलाबदल करून नागरिकांची फसवणूक. प्रकरणामध्ये दोघांना अटक करत 35 एटीएम कार्ड शांतीनगर पोलिसांकडून जप्त. अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील देऊरवाडामध्ये खोदकाम करताना आढळले पुरातन शिवमंदिर. पूर्णा आणि मेघा नदीच्या संगमाजवळ आढळलं पुरातन शिवमंदिर. भिवंडीत जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनाचं आयोजन. दुर्मिळ जातींचे गाय, बैल, शेळी, मेंढ्या, अश्व प्रदर्शनामध्ये लक्षवेधी. 2 दिवस सुरू राहणार प्रदर्शन. वाघ आणि बिबट्यापासून बचावासाठी राज्य शासन आता AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुरक्षा करणार. वाघ, बिबट्या किंवा इतर हिंस्र प्राणी गावामध्ये शिरकाव करत असल्याचं लक्षात येताच गावकऱ्यांना मोबाईलवर अलर्ट मेसेज पाठवला जाणार. पश्चिम रेल्वेकडून 200 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवासासाठी 3 दिवस आधी अनारक्षित तिकीट काढण्याची सुविधा. होळी, दिवाळी, उन्हाळी, हिवाळी सुट्ट्या आणि इतर सुट्ट्यांच्या वेळी होणारी गर्दी पाहता निर्णय. सुविधा UTS ॲपवर उपलब्ध. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.